युद्धविरामानंतर जम्मूमध्ये तूर्तास परिस्थिती सामान्य आहे। भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले झाले नाहीयेत। भारतीय सैन्य दल मात्र तरीही अलर्ट मोडवर आहे। पूंछमध्ये देखील परिस्थिती सामान्य आहे। भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानकडून कोणताही गोळीबार झाला नाहीये। सकाळच्या वेळेस ही दोन दृश्य आपण पाहतोय। जम्मूमध्ये आता परिस्थिती सामान्य आहे, तर दुसरीकडे पूंछमध्ये सुद्धा तूर्तास पाकिस्तानकडून कोणतीही हालचाल नाहीये, कोणतीही कुरापत नाहीये। तर जम्मू काश्मीरमध्ये सध्या शांतता आहे। अमृतसरमध्ये देखील सध्या शांततेचं वातावरण आहे। रात्री अचानक अमृतसरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलं होतं। जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमधील परिस्थिती हळूहळू सुरळीत म्हणजे पूर्वपदावर येते। तर आपले तीन प्रतिनिधी आहेत, तीन वेगवेगळ्या भागांमधून आपल्यासोबत ते जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी आपण जाणार आहोत जम्मूमध्ये कृष्णा सोनारवडकर यांच्याकडे। कृष्णा, जम्मूमधली परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येते अशी माहिती आहे। तुम्ही त्याच ठिकाणी आहात, काय अपडेट्स आहे, काय परिस्थिती आहे? श्रुती, आपण पाहतो की काल संध्याकाळी 5 वाजल्यापासून भारत पाकिस्तानमध्ये जे काही युद्ध सुरू होतं त्या युद्धाला पूर्णविराम मिळाला आणि त्यानंतर लागलीच जम्मूमधली लोक जे ते घरातून बाहेर पडत होती, मार्केटमध्ये वर्दळ होती। मात्र त्यानंतर लागलीच 3 तासानंतर पाकिस्तानच्या हद्दीतून काही भागामध्ये ड्रोन जे आहे ते पुन्हा एकदा येऊ लागले होते आणि त्यानंतर काही LOC वरती गोळीबार झाल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या होत्या आणि पाकिस्तानने या शस्त्रसंधीचं अवघ्या 3 तासामध्ये उल्लंघन केलेलं होतं आणि त्यानंतर जम्मूमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआउट करण्यात आलेला होता। लोकांना अपील करण्यात आलेलं होतं की त्यांनी घरातच राहावं। मात्र पुन्हा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जी काय माहिती दिली त्यानुसार त्यांनी सांगितलं की पाकिस्ताननं घोर उल्लंघन शस्त्रसंधीचं केलेलं आहे आणि त्याचा पाकिस्तानला त्याची भरपाई सुद्धा द्यावी लागेल आहे। आणि त्यानंतर अशी सुद्धा माहिती देण्यात आली की पाकिस्तानच्या हद्दीतून आलेले जे ड्रोन होते ते पुन्हा एकदा पाकिस्तानच्या हद्दीत परत गेलेले आहेत। मात्र रात्रभरामध्ये कुठलेही ड्रोन किंवा कुठलेही धमाक्यांचे आवाज जम्मूमध्ये ऐकायला मिळाले नाहीयेत। पाकिस्तानच्या हद्दीमधून कुठेही LOC वरती गोळीबार रात्री उशिरानंतर झालेला नाहीये। मात्र पहिल्या 3 तासामध्ये आपण पाहतोय की शस्त्रसंधीचं जेव्हा उल्लंघन पाकिस्तानने केलेलं होतं तेव्हा भारताने त्या पाकिस्तानला चेतावणी दिलेली होती आणि त्यानंतर पाकिस्तानच्या हद्दीतून LOC वरती गोळीबार झाला नसल्याचं कळतंय। सध्या जम्मूमधली परिस्थिती आपण पाहतोय, लोक आता हळूहळू घरातून बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत। मार्केटचा परिसर सध्या तरी बंद आहे, मात्र तो काही वेळानंतर सुरू होईल। जम्मूमधल्या लोकांनी कुठेतरी आनंद सुद्धा काल व्यक्त केलेला होता। मात्र रात्री कुठे पुन्हा पाकिस्तानकडून कुरापत्या केल्या जातील का अशी सुद्धा भीती होती। मात्र आता जम्मूमधली परिस्थिती सामान्य आहे, इथे शांतता आहे। लोक हळूहळू घरातून बाहेर पडताना पाहायला मिळत आहेत आणि जम्मूमध्ये कुठेही LOC वरती रात्री उशिरानंतर गोळीबार किंवा जे काही ड्रोनचे हल्ले आहेत ते झाले नसल्याचं कळतं आहे। मागच्या 8 दिवसामध्ये जम्मूच्या अनेक परिसरामध्ये आपण पाहतोय की अशा पद्धत पाकिस्तानच्या हद्दीतून हल्ले करण्यात आलेले होते। जम्मूतल्या पूर्ण शहरामध्ये अशा पंच्या आकाशात होणारे धमाक्यांचे आवाज येत होते आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पूर्ण शहरामध्ये संध्याकाळच्या वेळेला ब्लॅकआउट होता आणि लोकांना घरातच राहण्याचं अपील हे करण्यात आलेलं होतं। मात्र आता काल 5 वाजल्यापासून युद्धाला पूर्णवेळ मिळाल्यानंतर काही तासामध्ये काही प्रमाणामध्ये जे काही उल्लंघन आहे शस्त्रसंधीचं ते करण्यात आलेलं होतं। जम्मूमधला परिसर असेल, पूंछ, राजौरी, त्याचबरोबर अखनूर आणि नौशेरा या भागामध्ये सुद्धा काल काही ठिकाणी गोळीबार झाल्याची माहिती येत होती। मात्र आता जम्मूमधली परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे। लोक हळूहळू घरातून बाहेर पडताना पाहायला मिळतात। त्या लोकांमध्ये कुठेतरी या सगळं थांबल्यानंतर कुठेतरी जे काही आशादायक वातावरण आहे ते सध्या पाहायला मिळत आहे। नक्कीच कृष्णा, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। थेट जाणार आहोत जैसलमेरमध्ये गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, जैसलमेरमध्ये सकाळच्या वेळेसची नेमकी काय परिस्थिती आहे? रात्रीतून नेमकी काय घडलेलं होतं त्याबाबतचे काय अपडेट्स आहेत? नक्की श्रुती, आपण पाहिलं की काल जैसलमेरमध्ये संध्याकाळी 6 वाजेपासून आज सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलं होतं आणि आपण पाहिलं की पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं। बरेचसे ड्रोन जे या परिसरामध्ये सुद्धा फिरताना पाहायला मिळाले। सध्या तरी या ठिकाणी शांतता अनुभवायला मिळते आणि ही सगळी दृश्य जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। पण पाकिस्ताननं ज्या पद्धतीनं काल रात्री 11:55 सलग 6 ते 8 ड्रोन जे आहेत ते या परिसरामध्ये फिरताना दिसले आणि रात्रीच्या सुमारास सलग 6 स्फोट सुद्धा ऐकू आले आणि यानंतर संध्याकाळी संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आला होता। बाडमेरच्या उत्तर लाईनमध्ये 3 स्फोट ऐकू आलेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर ड्रोन फिरताना दिसले। यानंतर तात्काळ ब्लॅकआउटची अंमलबजावणी करण्यात आली। गडरा रोड, चौहटन, रामसर, गंगारिया या सीमावर्ती भागांमध्ये, गावांमध्ये सुद्धा ड्रोनची दहशत अनुभवायला मिळाली, पाहायला मिळाली आणि बिकानेरमध्ये देखील ड्रोन दिसलेत। खाजूवाला आणि बज्जू इथे रात्री 11:30
11च्या सुमारास हे ड्रोन पाहिले गेले अशी माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिलेली आहे. आणि रात्री 11:30ला पुन्हा एकदा ड्रोन दिसल्यानं आर्मी आणि पोलीस दोन्ही सतर्क झालेले, प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि सध्या तरी कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती मिळते. पण पाकिस्तानच्या या कारवायांनी सीमेवर तणाव निर्माण झाला असं सुद्धा बोललं जात आहे. राजस्थानची जी सीमा आहे पाकिस्तान सोबतची ती जवळपास 1000 किलोमीटर इतकी आहे आणि त्यामुळे सीमावर्ती जे गाव आहेत त्यांना सुद्धा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आणि त्या ठिकाणी दहशतीचं वातावरण सध्या आहे, तणावपूर्ण शांती आहे. आणि नेमकी ही कारवाई कधीपर्यंत थांबणार आहे असा सवाल सुद्धा या निमित्तानं विचारला जातोय. पाकिस्तान आपल्या कारवाया आजच्या दिवस तरी थांबवणार आहे का याकडे लक्ष लागले, कारण भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशी सुद्धा माहिती मिळते. नक्कीच गिरीश, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. थेट जाणार आहोत अमृतसरमध्ये. प्रदीप कापसे त्या ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रदीप, काही काळासाठी अमृतसरमध्ये सुद्धा ब्लॅकआउट होतं. नेमकी रात्रीतून तिथे काय परिस्थिती होती आणि आता सकाळी आता परिस्थिती पूर्वपदावर येते का? जनजीवन सुरळीत होत आहे का? श्रुती अगदी बरोबर आहे. खरं तर अमृतसर शहरामध्ये रात्री अचानकपणे ब्लॅकआउट जे आहे ते करण्यात आलं, कारण पंजाबच्या अनेक राज्यांमध्ये, पंजाबच्या खरं तर अनेक मोठ्या शहरांमध्ये ड्रोन दिसल्याची माहिती जी आहे ती खरं तर पोहोचत होती. पठाणकोटमध्ये जे आहे ते पाकिस्तानी ड्रोन दिसले अशा पद्धतीची चर्चा होती आणि त्यानंतर काही वेळातच अमृतसर शहर जे आहे ते पूर्णपणे ब्लॅकआउट करण्यात आलं. मात्र सध्या अमृतसर शहर जे आहे हळूहळू सुरळीत होताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळी आपण पाहतोय की रस्त्यावरती आता नागरिकांची हालचाल जी आहे ती सुरू झालेली आहे, कारण अमृतसर जे आहे ते भारत पाकिस्तान सीमेपासून अगदी 30 किलोमीटर अंतरावरती आहे. अमृतसर शहरापासून असणारी अटारी बॉर्डर जी आहे त्या बॉर्डरवरती तणावपूर्ण शांतता जी आहे ती रात्रीच्या वेळी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र सीमेलगतची जी गावं आहेत ती मात्र घाबरलेल्या अवस्थेमध्ये होती. अमृतसर शहरामध्ये आज खरं तर रविवार असल्या कारणानं शाळा तर बंद असणारच आहेत. मात्र उद्या खरं तर शाळा ज्या आहेत त्या कदाचित उघडल्या जाणार नाही आहेत. मात्र सध्या आपण पाहतोय की हळूहळू रस्त्यावरची हालचाल जी आहे ती व्हायला सुरुवात झालेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये जरी मार्केट बंद असलं तरी 9 नंतर हळू दुकानं जी आहेत ती उघडायला सुरुवात होतील. मात्र काल रात्री अचानकपणे ब्लॅकआउट झाल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं, कारण अमृतसर शहरापासून अनेक गावांमध्ये पाकिस्तानी ड्रोन जे आहेत गेल्या 2 दिवसांपासून पडलेले होते. भारतीय लष्करानं त्याचबरोबर हवाई दलानं पाकिस्तानचे जे ड्रोन हल्ले जे आहेत ते परतून लावलेले होते. मात्र इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, कारण पाकिस्तानपासून अगदी काही सीमेच्या अंतरावरती महत्वाची गावं आहेत, महत्वाची शहरं आहेत, त्या शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र रात्री अचानकपणे अमृतसरमध्ये ब्लॅकआउट जे आहे ते करण्यात आलेलं होतं, त्यामुळे नागरिकांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं. मात्र सकाळच्या सत्रामध्ये जे आहे आपण पाहतोय की नागरिक हळूहळू कामाच्या निमित्तानं घराबाहेर पडतायत. थोड्या वेळानंतर मार्केट सुद्धा सुरू होईल. मात्र अमृतसरमधल्या लोकांच्या मनामध्ये एक भीती आहे. पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातं काही पण महत्त्वाचं असणार आहे. काल खरं तर राष्ट्रीय स्तरावरती चर्चा झाल्यानंतर पाकिस्तानकडून जे आहे ते गोळीबार थांबवण्यात आलेला होता. मात्र सध्या तणावपूर्ण शांतता जी आहे अमृतसरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्रुती, नक्कीच. कृष्णा, जम्मूतून आपल्यासोबत जोडले गेलेले होते. अमृतसरमधनं प्रदीप होते आणि जैसलमेरमधनं अपडेट्स देत होते गिरीश. तुम्हा तिघांचेही तुर्तास धन्यवाद. वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहूच.